हाय मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत झटपट बिर्याणी। यासाठी मी घेतली आहे भरपूर कोथिंबीर, 2 कांदे मोठे लांब कापून घेतले आहे, आलं आणि लसूण थोडं जाड कुटून घेतलेलं आहे, आधी कापून मग कुटलंय, आणि यात घेतले 2 मसाला वेलची, 3 मिरे, 1 लवंग आणि 1 स्टार फूल आणि तेजपत्ता, आणि हा आहे शाही गरम मसाला, आणि ह्या आहेत भाज्या वांगे, मटार, बीन्स, फुलकोबी आणि गाजर। तुम्हाला आवडेल त्या घ्या। आणि आपला आहे हा बासमती राईस धुतलेला, तो किती घेतला तोही मी सांगणार आहे। आता इथे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, उकळून घ्यायचे पाणी। मसाला तयार करून घेऊया। एका वाटीत आता 2 चमचे तिखट टाकलेला आहे, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। आता गोडा मसाला टाकून घेत आहे, तो तुमच्या घरी जो असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता। आता थोडी हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा, आणि 2 फुल भरून मोठे चमचे शाही बिर्याणी मसाला टाकत आहे। तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तुम्ही घ्या। हा मसाला खूप तिखट नसतो, पण टेस्ट मात्र चांगली असते। जिरं घेतलं आहे थोडं, तुम्ही शहाजिरंही घेऊ शकता। कुकरमध्ये 4 पळ्या तेल टाकून घेतलं आहे गरम होण्यासाठी। आता यात जिरे टाकून घ्यायचे आहे, नंतर आपले सगळे खडे मसाले यात टाकून घेणार आहे। तेजपत्ता, अदरक लसूण, यात आता कांदा टाकून घेणार आहे। कांदा थोडा फ्राय करूया छान, आणि मग लगेचच कोथिंबीर टाकून घेणार आहे, आणि कोथिंबीरही छान फ्राय करून घ्यायची आहे। कोथिंबीरीसोबत थोडे पुदिन्याचे पानंही तुम्ही टाकू शकता यात। छान फ्राय करून घेऊया आता। आपण जो वाटीत तयार केलेला आहे मसाला तो यात टाकून घेऊया आता। छान फ्राय करून घ्यायचा आहे, आणि जेव्हा आपण हा मसाला फ्राय करतो तेव्हा तुमच्या घरभर याचा सुगंध पसरेल, खूप सुंदर सुगंध येतो। मसाला फ्राय झाल्यावर छान सुगंध आल्यावर आपल्याला आपल्या सगळ्या ह्या धुतलेल्या भाज्या यात टाकून घ्यायच्या आहेत, आणि त्याही छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। आपण जेव्हा या भाज्या यात टाकू तेव्हा सगळ्या भाज्यांना मसाला लागला की समजायचं की आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत। तोपर्यंत आपण फ्राय करत राहायचं आहे, आणि आपली जी खुरपणी आहे तिच्याने त्यांना हलवत राहायचं आहे। आपल्या भाज्या छान फ्राय झाल्या आहे, मसाला सर्व भाज्यांना लागलेला आहे। आता आपला जो राईस आहे धुतलेला तो आपण यात टाकून घेणार आहोत। आता हा राईस आपण यात टाकून घेणार आहोत। हा राईस मी 2 डबे भर घेतलेला आहे, माझ्याकडे जो डबा आहे तो मी दाखवणारच आहे, तर ते भरून मी 2 डबे हा राईस घेतलेला आहे। राईस टाकल्यानंतर तोही खूप छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला यात। रोज अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। आता हा माझा डबा आहे ज्याच्याने मी भात घेतला होता, तांदूळ घेतले होते, तो हा डबा आहे। तर एवढे 2 डबे भरून मी तांदूळ घेतलं होतं आणि धुवून टाकलं, आणि चाळणीत नितळत ठेवलं होतं। आता मी यात तेवढेच 4 डबे भरून पाणी गरम टाकत आहे, आणि 4 डबे आणि थोडंसं वर टाकायचं आहे किंचित,
तांदूळ बुडेल एवढं आपल्याला पाणी हवं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला उकळू द्यायचं आहे छान आणि मगच झाकण लावायचं आहे. आता बघा राईस टाकल्यानंतर छान फ्राय करीत आहे आणि उकळू द्यायचं आहे. एक 5 मिनटं तरी तुम्ही उकळू द्यायला पाहिजे, म्हणजे छान मसाला जो आहे त्या पूर्ण याच्यात मिक्स होतो आणि मगच झाकण लावायचं आहे. आता हे मी 5 मिनिट बघा छान उकळू दिलेलं आहे. नंतर मी झाकण लावत आहे 5 ते 7 मिनिट आणि त्याच्यानंतर मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुम्हाला जर वेळ नसेल आणि तुम्ही लगेच लावणार असाल तर तुम्ही 3 शिट्ट्या घ्या. आणि आपण आता उकळल्यानंतर मीठ टाकत आहोत. यात 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण थोडंसं गार झाल्यावर काढलं आहे. बघा किती छान झालं आहे आणि खुरपणी उलटी करून मी मिक्स करत आहे. खूप सुंदर होतो हा. तुम्हीही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीजसाठी.